नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे राची अनस्क्रिप्टेड. आज आहे वटपौर्णिमा. आज आमची पहिली वटपौर्णिमा आहे. त्यामुळे मी बायकोसाठी गजरा आणि मेहंदी वगैरे आणायला चाललो आहे. तर आजचा ब्लॉग हा पूर्ण आमचा आजच्या दिवसाचा असेल, वटपौर्णिमेचा. सो बघा आम्ही काय काय करतो ते. आता मी गजरा घ्यायला आलो इथे. फायनली आपण गजरा घेतलाय मित्रांनो. आता मी गजरा घेतलाय आणि मी मेहंदी नाही घेत, कारण की मेहंदी चूच्या घरी आहे. त्यामुळे आता मी चूच्या घरी जातो. चू तिकडेच आहे, तर तिला मी गजरा देतो. आता आपण चूच्या बिल्डिंग जवळ पोचलोय आणि मला वाटतं आता ती तयारी करत असेल. आपण जाऊन तिला गजरा देऊया. आणि मला पण कुर्ता घालायचा आहे. सो आता आम्ही तिकडेच जाऊन चेंज करेल वरती. चला गाईज, मी गावी होतो घराच्या कामासाठी गावी. त्यामुळे आजच मी आलो सकाळी आणि आता मी भेटेल आयुष्याला. ती तिच्या माहेरी आहे. हो माय गॉड. आणि माझी बायको बघा, मी अर्ध्या मेकअप मध्ये आहे. अर्ध्या मेकअप मध्ये बोलते. आणि हे बघा, माझं सामान घेऊन आता वर चालले टॉयलेट. आता मला दृष्टीने बोलवलंय, म्हणजे आमच्या भाचीने मेकअप करायला. फुकट आहे ना ते. अरे यार, तू नको घेऊ. मी कशी दिसते एकदम छान चिकनी दिसते. गजरा बिजरा आणलाय तुला. मेहंदी कुठे आहे? कप बसा. तुम्हाला बोलावलं होतं मी की मला थोडस गोळे गोळे तरी काढले असतील. मग आता काढूया. आता चालेल, भांडणं होत राहील आमची. भेटूया आपण तयारी झाला. गाईज, हे बघा, ही माझी भाची आहे. हा बघा, शायनिंग बघा तिची. आणि ही मेकअप करणार आहे फ्रीमध्ये. आणि एका कॅडबरीमध्ये ती, हा कॅडबरीमध्ये घेणार आहे ती. एक कॅडबरी घेणार आहे ती. आणि आता ती येणार नाही, ती लपलेली आहे. चाललं, आता आपण तिचा मेकअप बघूया. गाईज, हे बघा, मेकअप चालू आहे. असा मेकअप करायचा असेल तर कॉन्टॅक्ट करा माझ्या भाचीला. ती फक्त इंस्टाग्रामवर आहे. फ्री नाही, कॅडबरी लागते एक. लाचार. आणि ही बघा, ही माझी बहीण आहे. किती सुंदर दिसते बघा. ओके एकदम. गाईज, आता जस्ट आमचा मेकअप झालाय. आता आम्ही 5व्या फ्लोअरला चाललोय. 5व्या फ्लोअर सगळंच बाकी आहे. आता 5व्या फ्लोअरला चाललो आम्ही, कारण की 5व्या फ्लोअरला हिचं माहेर आहे आणि 12व्या फ्लोअरला माझी मावशी राहते. त्यामुळे आता आम्ही वरती होतो, मेकअप केला. आता आम्ही जातो तिच्या घरी. गाईज, हे बघा, मी रेडी झालोय कुर्ता वगैरे घालून. आणि माझी बायको पण रेडी होईल आता. म्हणजे झाले, होत आले, थोडंसं राहिले. तिला थोडंसं लेट होतंच नेहमीप्रमाणे. आता हे बघा, तयारी वगैरे झाले. आता आम्ही निघेल. हा पप्पा बोलतो माझा नका घेऊ. ठीक आहे, आमची तयारी झाली. आता आम्ही निघतो पूजा करायला. गाईज, आहे बघा माझी बायको. आता आम्ही चाललोय. पावसाचं वातावरण झालंय, त्यामुळे पटकन एकदम छान. तुमचा कॅमेरा ऑन झाला ना गाईस, की ह्याला आठवतं बायकोची तारीफ करायची. अदरवाईज ह्याला साधं बघायला पण माझ्याकडे वेळ नसतो. मग ह्याचं काम असतात ना मला. काय काम नसतात. 4 वाजता का ना ते चिव चला, चिव लवकर चला, चिव लवकर चल यार, चिव किती वेळ झाला. इस सज्जन को क्या तकलीफ है भाई? आता हे बघा, वातावरण बघा, पुन्हा पावसाचं आहे. तयारी साडी घालण्यामध्ये, मेकअप करण्यामध्ये एवढं. बायको रेडी होऊन आल्यावर सांगायची पद्धत असते. ते तर अरे कॅमेऱ्यामध्ये मिनिमम थिंग येते. अरे ते कॅमेरामध्ये सांगायचं असतं, त्याच थोडी होणार आहे. सगळ्यांना कळलं पाहिजे ना माझी बायको किती सुंदर दिसते. ते दाखवायचं असतं. मी तर रोज बघतो. मी 10 वर्षाला बघतोय. कॅमेरा ऑन झाला की माझी बायको 10 वर्ष बघतो मी. 10 वर्ष आला. हे बघा, मागे सासू आणि माझी बहीण आहे. दाखव त्या दोघी. हे बघा, चालतात सासू आणि बहीण. मग काय, तिघी पण छान दिसतात. आणि त्यात मी एक चौथा छान दिसतो, तो नेहमीप्रमाणे. आता मी जातो आणि पटकन हे करतो, पूजा करतो. कारण की पावसाचं वातावरण झालंय आणि त्याची भीती आहे आम्हाला की पाऊस पडेल. चला, हे बघा गाईज, इथे माझी बिल्डिंग आहे आणि त्या खालीच वडाचं झाड आहे.
आम्ही आता जस्ट पोचलोय आणि इथं गर्दी किती आहे बघा. आणि पाऊस वारं बघा किती येते. पावसाचं टायमिंग आहे, पाऊस येण्याची शक्यता खूप आहे, बघू शकता. त्यामुळे आता आम्ही पटकन पूजा करून घेतो. काय खूप गर्दी आहे इथे. एक पाऊस पण सुरू होईल आता असं वाटतंय मला. आम्ही पटकन पूजा करून घेतो. काहीच इथे एवढी गर्दी आहे की मला वाटत नाही इथे शूट होईल आमचं. पण मला जमेल तेवढं मी शूट करेल इथे तिचं. आणि सगळे वहिनी वगैरे ताई वगैरे मी त्यांचं शूट करेल. चला. मित्रांनो तुम्ही बघू शकता मागे एवढी गर्दी आहे की माझी बायको मला दिसत नाही आतमध्ये. तरी मी करतोय शूट नॉर्मल तिला घेतोय मी. जसं भेटेल तसं घेतोय. पण सगळेजण आले आणि पाऊस शेवटी पडला बघा. दिसू शकतं पाऊस पडला थोडासा, त्यामुळे जास्त बायका जमा झाल्यात. आता जसं जमेल तसं मी शूट करतोय तिथं. तेव्हा दिसते तुम्हाला येल्लोमध्ये बसले माझी बायको. चला बायको दिसते मला 7 जन्मासाठी. गर्दी बघा काय एवढी गर्दी आहे की लाईन लागली. असं त्या लालबागची लाईन लागली वडाला, एवढी लाईन लागली. हे बघा मित्रांनो, हे आहे वडाचं झाड. हे माझ्या बिल्डिंगच्या बरोबर खालीच आहे. इथं खूप गर्दी आहे. पाऊस पण पडून गेला आता. हे बघा माझी बायको बघू शकता. खूप गर्दी आहे इथे. चला फायनली मी 7 जन्मासाठी बुक झालो आता. हे बघा व्हिडिओ कॉल केलाय आईला, गावी आहे. त्यांना सगळ्या दोन्ही सुना दाखवतो आम्ही. भाजी पूर्ण ट्राय करते दाखवायला. हे बघा ओटी भरणं चालू आहे. ह्याला काय होतं ओटी भरणं होतं. ह्याला काय होतं ओटी वाहन आता पण वाहन देणार. काय बोलत नाही. ओके काय बोलत नाही मी, बस समजून जावं गायस तुम्ही. फायनली झाले पूजा आमची सर्वांची. हे जा फोटोग्राफर बघा आमचा. गायस किती सुंदर दिसते बघा बायको माझी. फायनली पूजा झाली आमची. आणि आता बायकोची जरा फोटो काढलेत. पाऊस कितीही पडत होतो, बायको बोलले की फोटो पाहिजे मला, तुफान येऊ दे. बरोबर एवढी छान दिसणार मग. आणि एक आम्ही फोटोग्राफर पण आणलाय एवढा महागडा. हाफ चड्डीवर आलाय. हाफ चड्डी आलाय. ती स्टाईल आहे, ती स्टाईल गोवा फॅशन. आता आम्ही जरा फोटोशूट करतो. आता मी फोटोशूट करायला चालले गाईस. फोटो पडतीलच लवकर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चलो आता जस्ट आमची पूजा झाली, सर्व झाले. थोडेसे फोटोशूट पण केले. आता आमच्या दोघांचा फोटोशूट करतो जरा थोडंसं. आणि तिचे पण शूट करतो जरा. आता जरा गर्दी खाली झाली तर पटकन तिचे फोटो काढून घेतो आम्ही. चला सो गाईज फायनली वटपौर्णिमा संपन्न झालेली आहे. पूजा वगैरे व्यवस्थित झाली. फोटोशूटसाठी आम्ही गेलो पण अवतार आमचा एवढा, कारण का बारिश होती. आणि बघा पूर्ण पाणी बघा.
तर पाऊस आम्हाला पडला असं जोरात. झालं की आणि आम्ही फोटोग्राफर घेतलेला एक माझ्या दिवसासाठी. पूर्ण मेकअपची पण वाट लागली, केस सगळी अशी अशी झाली, तर मला आता- चुप, बिल्कुल चुप. हिम्मत कैसे हुई तेरी मुंह खोलने की? आणि आमच्या बरोबर आज एंड करायला आमची भाची आहे. येस. हा, तिने माझा मेकअप केलाय. प्लीज कॉन्टॅक्ट हर. दृष्टी ब्युटी पार्लर. त्यामुळे ब्रायडल मेकअप. आणि व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. बाय बाय बाय. हे बघा, आता मला माझ्या मामाने फोटो काढायच्या बद्दल किंडर जॉय घेऊन दिलंय. फर्स्ट टाइम ते पण. जरा जरा दाखव. तरी पण दिलंय घेऊन. ऍटलीस्ट एक दोन. ऍक्च्युली मामी तिथे घेऊन गेली का तर मामीचा मेकअप केला ती. तरी पण फोन माझ्या मामाने जीपे केलंय, तर क्रेडिट ह्याच्याकडूनच जातं. कोणाचे पण पैसे असू. मामाच्या नाही, मामीने घेतलाय ना, पण मामाने फर्स्ट टाइम घेतलाय ना. मी दिलं रे सगळं खायला. पण मामाने फर्स्ट टाइम दिलंय. हे बघा किती क्यूट आहे. बार्बी वाला दिलंय. काहीच रोल नाहीये ना ह्या पूर्ण सिनेरिओ मध्ये. क्रेडिट माझ्या मामाचं जातो. मामाकडेच जातो. मामाकडेच आहे मी. चलो गाय. मामा बघू, मामा बघू. बाय बाय गाय.